नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या तरुणीची तुफान बॅटिंग, चिकन खाल्लं, बेसिन धुण्यावरून राडा। पुण्यातील सदाशिव पेठेतून एक धक्कादायक बातमी समोर येते। चिकन खाल्ल्यानंतर बेसिन साफ करण्याच्या वादातून तरुणींमध्ये तुफान राडा झालाय। या तरुणी सदाशिव पेठेत वन रूम किचन मध्ये राहत होते। त्या एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होते, मात्र क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणींमध्ये भांडण झालं। पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी चौकशी करून 5 तरुणींवर गुन्हा दाखल केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणीला एकटीला गाठून इतर 5 तरुणी त्रास देत होत्या, क्षुल्लक कारणावरून वाद घालत होत्या। 14 सप्टेंबर रोजी 10 वाजता स्नेहल तक्रारदार महिलेच्या जवळ गेली। दुपारी तू चिकन बनवलंय, बेसिन साफ कोण करणार असं म्हणत भांडू लागली। तक्रारदार तरुणीनं बेसिन दुपारीच साफ केलं, माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलू नका असं सांगितलं। त्यानंतर स्नेहलनं तक्रारदार तरुणीला तुम्हाला शिकवणार कसं बोलायचं असं म्हणत भिंतीवर आदळलं। नंतर तिचा गळा दाबून धरला। इतर 4 तरुणींनीही तरुणीच्या कांचीरत लगावली, तसेच खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली। तरुणीनं त्यांच्या तावडीतून सुटका करून बाहेर पळ काढला। नंतर खडक पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून 5 तरुणींवर गुन्हा दाखल केला।